राईट ट्रायंगल, आपल्याकडे एक राईट अँगल ट्रायंगल आहे. सगळ्यांचं लक्ष इकडे पाहिजे. एबीसी. इथे तुम्हाला अँगल B90 दिलेला आहे आणि इथे सांगितलंय रेशो ऑफ AB to AC is 1:√2. Find values of. तर तुम्हाला दोन व्हॅल्यूज काढायच्या. 2 tan A अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर A आणि सेकंड व्हॅल्यू आहे 2 tan A अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर A. विचारपूर्वक सोडवा. पहा, आपल्याला राईट अँगल ट्रायंगल मध्ये सगळ्यांचं लक्ष इकडे ठेवा. हा बी आहे. चला इथं ए इथं सी मानू. AB आणि AC चा रेशो 1:√2 आहे. ठीक. तर आपण एक काम करूया. तर जो AB आहे तो आपण x मानू. तर AC काय येईल? याला जर x मानला, रेशो आहे ना, किंवा डायरेक्ट करा, काही फरक पडत नाही. कसंही करा. आता इथं तुम्ही याला कसं लिहू शकता? हा रेशो दिला AB1 आणि AC ला √2. तर AB ला 1, AC ला √2. तर इथे तुम्ही सरळ आता x मानूनही करू शकता, k मानून करू शकता, काही अडचण नाही. पायथागोरस लावा. BC चा स्क्वेअर येतो 2 + 1 म्हणजे 3, म्हणजे BC येतो √3. सॉरी मायनस होईल. मी याच्यात ऍड केलं. हा इथे मायनस होईल. सॉरी, इथे मायनस होईल. हे 1 आहे म्हणजे इथं 1 होईल. 1/√2 झालं ते. आता घ्या टॅन घ्यायचं आपल्याला. तर 2 tan A अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर A. 2 आहे. टॅन असतो ऑपोजिट टू ऍडजस्टंट म्हणजे 1 आणि 1 स्क्वेअर. तर 2/2 म्हणजे ही व्हॅल्यू 1 येईल. आता तुम्ही याच कॉन्सेप्ट मध्ये खाली या मायनस न घोळ केला. एक इंटरेस्टिंग गोष्ट इथे शिकायची आहे. 1 - 1 2/0 दिस इज नॉट डिफाईन्ड. ऐका, मी जर तुम्हाला विचारलं अँगल ए किती आहे, तर कसं सांगा? ते 45 असेल. कारण बघा इथे आपल्याला tan A 1 दिलाय. tan 45 1 असतो आणि हा जर 45 1 झाला तर 1 चा स्क्वेअर tan 45 1 झाला. म्हणजे इथं 1 चा स्क्वेअर 1 0 म्हणून इथं नॉट डिफाईन्ड येतं. तर हे जरी परीक्षेत विचारला तर तो तुम्हाला सांगता येईल. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. फाइंड x if tan 3x is equal to sin 45 into cos 45 plus sin 30. x ची व्हॅल्यू काढायची. चला tan 3x लक्ष द्या. sin 45 1/√2, हा पण 1/√2, sin 30 हाफ. तर हा झाला 1/2 प्लस 1/2 म्हणजे हा झाला 1. आता तुम्ही खूप जण याला 1/3 लिहिता. बेटा दिस इज रेशिओ, दिस इज अँगल. अँगलला रेशो सोबत नाही डायरेक्ट कम्पेअर करतायत आणि ही चूक होते. नो प्रॉब्लेम. तर tan 3x आहे ना, याला दोन्ही साईडला tan मध्ये लिहा. हा 45 असतो. आता tan कॅन्सल करा. 3x 45 होतो म्हणजे x 15 होतो. तर हा IMP आहे बोर्डसाठी. लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन. याचा भाऊ देतो आता, नीट करा. cos x इज इक्वल टू cos 60 आणि कोणीही व्हॅल्यू टेबल बघून करू नका. त्याला काहीच अर्थ नाही. परीक्षेत आपल्याजवळ काहीच नसते.
हा इकडे पहा, cos 60 असतो हाफ, cos 30 असतो √3/2. सगळ्यांचं लक्ष इकडे पाहिजे. हा √3/2 आणि हा 1/2. जर पाहिला दोघं सेम आहेत, तर √3 इथून आला आणि इथून एक प्लस √3 आला, खाली 4 येईल. तर 2√3/4 म्हणजे हा √3/2 असेल. आणि ही व्हॅल्यू कोणाला इक्वल आहे? cos x ला. cosचा हा अँगल 30 डिग्री असतो. तर cos x ला लिहा cos 30. आता इथे cos कॅन्सल होईल, कम्पेअर केला तर अँगल x ही 30. कळलं? चला नेक्स्ट घ्या. इफ थीटा इज acute angle and sin theta is equal to cos theta, then find value of 2 tan square theta plus sin square theta minus 1. आपल्या डोक्यामध्ये एक गोष्ट इथं ठेवा, कंडिशन आहे sin theta is equal to cos theta. ज्यांना ज्यांना वाटते आम्हाला हे जमत आहे, त्यांनी भ्रमातून बाहेर या आणि नीट लक्ष द्या. लॉजिकली साइन आणि कॉस 45 डिग्रीला सेम असतात, पण असं लॉजिक आपण इथं लावायला चालते. मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला ते प्रूव्ह करावं लागते. त्याच्यासाठी एक काम करा, साइन थिटा सोबत या कॉस थिटाला डिनॉमिनेटर मध्ये आणा, तर पुढे 1 राहील. तर साइन बाय कॉस टॅन असतो आणि आपल्याला माहितीये टॅन थिटा हा टॅन 45 ला 1 व्हॅल्यू देतो. तर इथून थिटा 45 येतो. ही याची खरी मेथड आहे. ठीक आहे, ही मेथड म्हणून लक्षात ठेवा, बोर्ड एक्झामला हेल्प करेल. तुम्ही जर डायरेक्ट थिटा 45 लिहिला असं पाहून, तर ते रॉंग आन्सर आहे. हे तुम्हाला प्रूव्ह करावं लागते. आता आलेला थिटा इथं सबस्टिट्यूट करा, प्रश्न संपला. तर इथे तुम्हाला 45 ठेवायचा आहे. टॅन 45 चा स्क्वेअर करायचा आहे, तो 1 असतो. आणि इथे तुम्हाला दिले 1/√2 चा स्क्वेअर आहे. ठीक आहे, तर इथून येतो 2, इथून येतो हाफ, तर इथं 1 प्लस हाफ दॅट इज 3/2. तो फाइनल आंसर 3/2 येईल. चलो अब एक थोड़ा सा अच्छा सवाल करेंगे. दे दू? हाँ सोफा है. अच्छा बोले तो थोड़ा और अच्छा देंगे. करा. An equilateral triangle is inscribed in a circle. Is inscribed in a circle of radius 6 centimeter. Find its side. मध्ये बोलणं का आता आपल्याला सांगितलेलं आहे, ब्लॅक कलरचा घेऊ नका म्हणून सांगितले. एका सर्कल मध्ये काही प्रॉपर्टी शिका, कामाला येतील. एक इन्स्क्राइब केलेला आहे इक्विलॅटरल ट्रायंगल. इन्स्क्राइबचा अर्थ आत आहे तो, त्याच्यात तो नाही रे बाबा. टेक्नॉलॉजी फायद्याची तेवढीच बिनकामाची असते. चला असो. एक दोन महत्वाच्या गोष्टी ज्यांनी ज्यांनी या आकृतीचा विचका केला असेल त्यांनी लक्ष द्या. इक्विलॅटरल ट्रायंगलचा बाहेरून व्हर्टायसेसला कट करणारा जो सर्कल असतो त्याला म्हणतात सर्कम सर्कल. ठीक आहे, इट्स नोन ॲज सर्कम सर्कल, परिवर्तुळ. त्याचा सेंटर इथे असतो. सेंटर इकडे तिकडे कुठेही जात नाही. याचा सेंटर ऍक्च्युली याच्या मेडियनवर असतो, तोच त्याचा सेंट्रॉइड पण असतो. त्या खूप साऱ्या प्रॉपर्टी आपण 7th स्टँडर्डला शिकल्या होत्या. आता जो मूळ क्वेश्चन आहे, तुम्हाला म्हणले याची रेडियस 6 आहे. तर पहिल्यांदा आपण रेडियस बद्दल बोलूया.
दिस इज द रेडियस. ठीक आहे. आता याचं मूड गेला. हा, अरे तू तर ये ना बाबा. ही रेडियस आहे 6. ठीक आहे. आणि हा सेंटर मधून जाणारा ह्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर पण असतो. तर इथून तुम्ही एक परपेंडिक्युलर टाका. प्रॉपर्टी आहे सेंटर मधून कॉर्डवर टाकलेला परपेंडिक्युलर कॉर्डला बायसेक्ट करतो. लास्ट इयर आपण सर्कलच्या प्रॉपर्टीज मध्ये शिकलो होतो. आता थोडं थोडं समजून घ्या. हा 60 असतो पूर्ण, तर बघा हा 30 होईल, कारण हा 30 आहे वर, हा 90 आहे, तर याला 60 व्हावं लागेल. आपल्याला जर साईड काढायची आहे, तर आपल्याला ऍटलिस्ट हा बेस काढावा लागेल. तर एक काम करा, नीट समजून घ्या. हे पुन्हा आज ऍक्च्युली हाच कॉन्सेप्ट मी आज जेईई मेन्स मध्ये यूज केलाय. कुठपर्यंत काम करतं बघा. तर इथे तुम्ही या पद्धतीने या. ओबी 6 आहे आणि अँगल ओबीपी 30 डिग्री आहे. तर एक काम करा, आपल्याला काय काढायचंय, ऍडजसंट आणि माहितीये कोण, हायपोटेन्यूज. तर कॉस 30 घ्या. आता ऍप्लिकेशन चॅप्टर मध्ये हेच करणार आपण. काय दिलंय काय घ्यायचंय, कुठं टॅन रेशो येतो, कुठं कॉट येतो, कुठं साईन येतो, कुठं सीक येतो. तर इथं ते शिकायचं आपल्याला. आपल्याला काय करायचं त्याच्याकडे लक्ष द्या. मला काढायचंय 30च्या ऍडजसंट आणि माहिती आहे हायपोटेन्यूज. त्या ऍडजसंट आणि हायपोटेन्यूजला कोण जोडतं, कॉस. सर ऍडजसंट आणि हायपोटेन्यूजला सीक पण जोडतं, ते रेसिप्रोकल आहे. कॉस 30 न काढा, सीक न पण उत्तर येते. कॉस असतो ऍडजसंट टू हायपोटेन्यूज. कॉस 30 असतो √3/2. आता या ठिकाणी हा आपण याला एक्स मानू आणि ओबी 6 आहे. तर इथून एक्स म्हणजे बीपी ची व्हॅल्यू इथून किती येते, 6√3/2. तर बघा इथून बीपी ची व्हॅल्यू असेल 3√3. खुश व्हायचं नाही, हे हाफ रस्ता आहे. आपल्याला काढायची साईड, ही असते 2 टाइम्स ऑफ बीपी. तर 2 into 3√3. The 6√3 is the side of equilateral triangle. This is also IMP questions. चलो, अब मैं एक सवाल दूंगा जो एक्चुअली हम 11th स्टैंडर्ड में पढ़ाते हैं, पण तो प्रश्न तुम्हाला इथे पण यूज करता येईल. हा क्वेश्चन बोर्ड मध्ये थोडासा कॉम्पिटन्सी लेवल मध्ये देऊ शकतात. बघा, युजिंग द फॉर्म्युला. तुम्हाला एक फॉर्म्युला वापरायचा आहे, मी सांगतो. साइन ए मायनस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. हे रिलेशन आहे, हे तुम्हाला शिकायला भेटतं 11वीला गेल्यावर. आता ह्याचा रिझल्ट लक्षात ठेवा. हे क्वेश्चन मध्ये दिलंय. असं करून तुम्हाला, हे मध्ये मध्ये बोलू नका बेटा, या फॉर्म्युल्याला वापरून तुम्हाला फाइंड द व्हॅल्यू ऑफ, अतिशय इंटरेस्टिंग आहे, साइन 15 डिग्री काय असेल. तर हा तुम्ही बोर्ड एक्झाम मध्ये 4 मार्क्सचा क्वेश्चन म्हणून लक्षात ठेवा. आणि हा येईल कॉम्पिटन्सी लेवल. हाऊ विल यू डू. आता तुमच्या डोक्यात प्रश्न येईल, इकडे सगळे एबीएन डायरेक्ट 15 कसं काढता येईल. सर इथं काही व्हॅल्यू दिले असतात आम्ही काढलं असतं. बरं हा क्वेश्चन करता का मी डायरेक्ट सांगू. हा चला, ट्राय करण्यासाठी तुझं लॉजिक सांग. छोटी हिंट देतो, मग तुम्ही काढू शकता. ऐका, याला आम्ही 11th स्टँडर्ड मध्ये शिकवतो कंपाऊंड अँगल्स म्हणून. कंपाऊंड अँगलचा अर्थ असतो दोन अँगलचं सम किंवा डिफरन्स घेऊन बनणारे अँगल. आपण हा ए आणि बी चा इथे डिफरन्स घेतलेला आहे आणि आपल्याला साइन 15 काढायचा आहे. बघा, मला जर साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला लावायचा आहे आणि मला साइन 15 ची व्हॅल्यू काढायची आहे, तर मला लक्षात येते की ए मायनस बी 15 यायला पाहिजे. समजलं. तर आता 15 तर वेगवेगळ्या कॉम्बिनेशन येते, आहे की नाही. तर तेच कॉम्बिनेशन घ्या ज्याच्या व्हॅल्यू माहिती आहेत मला. जसं मला
ए ला 45 आणि बी ला 30 मानलं तर हे 15 होते बघा. कारण मला 45 आणि 30 ची व्हॅल्यू माहिती आहे. 60 आणि 45 करूनही काढू शकता. ठीक आहे. यू कॅन टेक एनी. असे अँगल्स घ्या की ज्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यूज माहिती आहेत. आता तुम्ही याला असं करा, इकडे बघा सगळ्यांनी. ए ला किती घ्या 45, बी ला किती घ्या 30. LHS RHS म्हणून ह्याला सॉल्व्ह करा, तुमचा आन्सर येईल. करून बघा. त्या आपल्याला घ्यायचं आहे साइन 45 मायनस 30. हा बनेल साइन 45 कॉस 30 मायनस कॉस 45 इंटू साइन 30. सगळ्यांचं लक्ष इकडे आलं पाहिजे. हा होईल साइन 15 साइन 45 1/√2 हा √3/2 मायनस 1/√2 आणि हा 1/2. तर हा येतो √3/2√2 आणि 1/2√2. क्वेश्चन खतम करून टाका. दिस इज साइन 15. रॅशनलाइज केलं. मी काय म्हणलं, याची एक स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. तुम्ही याला स्टँडर्ड व्हॅल्यू मध्ये रॅशनलाइज करतो म्हणलात तरी चालेल. चालेल. इथपर्यंत आणतात का बघा, मग तुमचा आन्सर आला. समजे कुछ. हा एक क्वेश्चन लिहा ऍज होमवर्क. आता ट्राय कराच, नाही आलं तर पुढे घरी करा. आता इथून थोडे चांगले बेटर क्वेश्चन होतील. इफ सिक थीटा प्लस टॅन थीटा इक्वल्स P, then show that P square minus 1 upon P square plus 1 is sin theta.